अंतःकरण व्यानवायूवर बसून श्रोत्रेंद्रियाद्वारा बाहेर जातो. मग बाहेर जाऊन मग शब्द ऐकतो. कोणा अंतःकरण व्यानवायूवर बसून श्रोत्रेंद्रियाद्वारा जाऊन श्रोत्रेंद्रियाचं सेवा कोण करतं म्हणजे वाणी करतो, पाय करतो. मग ते मनाचा ते अंतःकरणाला सुख दुःख होते. अंतःकरणाला काय होते तर सुख दुःख होते. ते सुख दुःख मला होते तर कठोर शब्द ऐकलं ना मग तुम्हाला दुःख होतंय. आणि स्तुती केलेलं ऐकलं ना आनंद होतो. निंदा केलेला ऐकलं ना दुःख होते. मग हे सुख दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत आणि तुमचे धर्म नाहीत. आणि तुम्ही कसं आहे म्हणजे सच्चिदानंद आहे. मग ते सच्चिदानंदाच्या ठिकाणी तुम्ही अंतःकरण स्थिर करा आणि विषयामध्ये स्थिर करू नका. का व्यानवय श्रोत्रेंद्रिय वाच्यात सेवा करतो आणि मग ते शब्द निंदा केलं ना तुम्हाला दुःख होतंय, स्तुती केलं ना आनंद होतो. मग हे तुम्ही अंतःकरण होऊ नका. मग तुम्ही कोण आहे? तिन्ही कालामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणायचं? सत्य म्हणायचं. आणि तिन्ही कालामध्ये तिन्ही कालाला जो प्रकाश करतो त्याला काय म्हणायचं? चित्त म्हणायचं. आणि परमप्रेमाला जो विषय आहे त्याला काय म्हणायचं? आनंद आहे, आनंद म्हणायचं. मग हे सच्चिदानंद आत्मा जीव नावाला, नारायण नावाला, शिव नावाला, शिव नावाला. मग का तुम्ही अंतःकरणाचे धर्म तुमच्यावर आरोप करून घेतलं म्हणून तुम्हाला सुख आणि दुःख होते. कुणामुळं? कशामुळं? कानामुळं. मग अंतःकरण कुणावर बसला? व्यानवायूवर बसला. आणि व्यानवायू श्रोत्रेंद्रियाद्वारा बाहेर गेला. कोण निंदा करते, कोण वंदना करते. मग तुम्हाला त्याच्यापासून सुख दुःख होतात. मग तुम्ही कोण आहे बाबा म्हणजे केवळ चैतन्य सुख स्वरूप आणि प्रकाश रूप आणि सद्रूप तुम्ही आहे. असं असून अंतःकरणाचे धर्म तुमच्यावर आरोप करून घेतलं म्हणून तुम्ही सुखी आणि दुःखी होतात. मग अंतःकरणाला तुम्ही द्रष्टा आहे आणि अंतःकरण दृश्य आहे. द्रष्टा होऊ शकत नाही आणि द्रष्टा दृश्य होऊ शकत नाही. असं तुमचं वृत्ती केव्हा तुम्हाला तयार झाला असं निश्चय व्हावं आणि दृढ व्हावं. मग तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये औषधाला देखील दुःख मिळत नाही. आता आम्हाला काय औषधाला दुःख पाहिजे म्हणजे देखील आम्हाला दुःख मिळत नाही. आणि महात्म्याला दुःख थोडं औषधाला पाहिजे दुःख म्हणजे त्यांना मिळत नाही. का? अंतःकरणाला लांब ठेवले त्याने. कोण? संत म्हणजे सद्गुरु, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ
6 शास्त्राचा अभ्यास असावा आणि 4 वेदाचा अभ्यास असावा आणि 18 पुराणाचा त्यांना अभ्यास असावा. अलीकड या मला पलीकड न्या पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. तसं तुमच्यामध्ये आणि तुमच्या कूटस्थारूपी चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी नदी भरलेली आहे. मग ते नदी ओलांडवण्यासाठी समर्थवान सद्गुरूच पाहिजे. दुसऱ्या कोण काय होत नाही. आता बघा, ऊन आहे, बंगल्यामध्ये बसा, 3 मजल्याच्या खाली पार्किंगामध्ये खाली बसा. पार्किंग म्हणजे खाली असतो, त्याच्यावर मजले असते. पार्किंगामध्ये तुम्ही बसल तर मी तुम्हाला उकडतोच. मग एवढं ताकद आहे कोणाजवळ? सूर्याजवळ. सबंध आता 4 महिने सूर्याने हे सबंध जमिनीमध्ये जो पाणी आहे तो आपल्या ताकदीने, अंगातलं पाणी घामाच्या रूपाने, उष्णतेच्या रूपाने आणि हवामान गरमीच्या रूपाने संबंध खेचून घेतो. सूर्याच्या ठिकाणी जसं कसं जलाचं आकर्षण करण्याचं ताकद आहे, तसं सद्गुरु समर्थ लागतो. मग पृथ्वी तुम्ही हा हो करता, परंतु पृथ्वी मधलं पाणी ओढते वेळी तिने काही म्हणत नाही. कोण? पृथ्वी म्हणजे जमीन म्हणत नाही. म्हणून एवढे धान्य, एवढे प्रकारचे फळं, एवढ्या प्रकारचे फुलं, एवढे प्रकारचे खाद्य वस्तू मग असे संबंध तिने देते. कुणाला? जनाला, प्राण्यांना. तसं तुमच्यासारखं हा हु करत बसलं पृथ्वीने का फंका लावली का? लावत नाही. का? तिच्याजवळ ताकद आहे. तिने संतांची विभूती, जगाचे कल्याण. मग पृथ्वीजवळ जसं सदा समाधान आहे, तिने करत नाही, सदा समाधान आहे. तसं किती गरमी होऊ दे, किती उकडू दे, किती त्रास होऊ दे, तुम्ही त्या अंतःकरणाला काय करा? धूर ठेवा आणि तुम्ही त्याला द्रष्टा व्हा. म्हणजे तुम्हाला त्या अंतःकरणापासून तळमळ होतो. अंतःकरण तळमळ. संसार दुःख मुळ चौकडे विंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. तळमळ आहे. तुम्हाला वाटतो संसारामध्ये सुख आहे, प्रपंचामध्ये सुख आहे. सुख जवळ एवढे आहे आणि दुःख पर्वता एवढे आहे. सुख केवढं आहे? जवळ एवढं. आणि दुःख केवढं आहे? पर्वता एवढं. जेवते वेळी एवढं सुख वाटते तुम्हाला. आहार घेते वेळी सुख, झोपल्यावर एवढं सुख, मैथुनच्या ठिकाणी एवढं सुख. हे 3 जागे आपण सोडलो म्हणजे तुम्हाला दुःखाचा डोंगर आहे. ते दुःखाचा डोंगर का होतो? म्हणजे अंतःकरण तुम्ही झाल्यामुळं. पण अंतःकरण हे तुमचं नाही, आकाशाच्या सत्वगुणाचा भाग अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे हृदयामध्ये. मग ते अंतःकरण तुमच्यापासून वेगळं व्हावं म्हणजे काय केलं पाहिजे? म्हणजे जसं सण करती पृथ्वी, सूर्याने पाणी खेचून घेते वेळी तिने हा करत नाही, हो करत नाही, हा म्हणत नाही, थंडपाण्याने आंघोळ करत नाही, काही करत नाही, स्तब्ध राहते. कोण? पृथ्वी. म्हणून एवढे धान्य पिकवती ती बाई. काय पिकवते? एवढ्या लोकांचा व्यवस्था होतो.
नाहीतर तुम्हाला 2 पोरं सांभाळता येत नाही. आज जगाला तिने सांभाळ करते. काय करते? सांभाळ करते. का? तिच्यावर सूर्याचं कृपा झालेला आहे. तिला सहनशीलता आहे. तुम्हाला सहनशीलता नाही. आणि ती पिकवती, जगाला वाटते, स्वतः खात नाही. तुम्ही कमावतात परंतु स्वतः खातो. म्हणून तुमच्यावर गुरुचं कृपा होत नाही. गुरु आहे. पृथ्वी खाती का? आपल्या पोराबाळाला घालती का? नाही. माझं मी पिकवले, मी कमावले, मी किती कष्ट केले तुमच्यासाठी, मी किती हैराण झाले तुमच्यासाठी, असं कोण म्हणतं येईल? तुम्ही म्हणता. परंतु पृथ्वी कधी तर तोंडातून शब्द काढली का? काढत नाही. म्हणून सूर्याचं कृपा कोणावर झालं? ह्या पृथ्वीवर झालं. मग तुमच्यावर कृपा का होत नाही? का होत नाही? म्हणजे तुम्ही सद्गुरूचं कृपा संपादन करून घेत नाही. कोणाचं कृपा? सद्गुरूचं कृपा व्हावं लागतं. तिने पृथ्वी तन अर्पणा केली, मन अर्पणा केली. पिकल्याला सगळे फळं, धान्य, फुलं, सगळे नदी नाल्या भरून घेत्या, भरलेल्या आहेत तिच्यावर. ती सगळ्याला वाटप करते. परत तुम्ही सगळं जपू लपून ठेवतात. स्टाक ठेवत्या तुमच्या पोराबाळासाठी. म्हणून तुम्हाला सुख समाधान मिळत नाही. मग पृथ्वी सदा सुखी का आहे? तिच्यावर कुणाचा कृपा झाला? सूर्याचा कृपा झाला. तसं तुमच्यावर गुरुची कृपा होण्यासाठी तन मन धन अर्पणा करावा लागतो. कुणाला? गुरुला. तोंडाने अर्पणा करून चालत नाही. अंतःकरणापासून अर्पणा करावं लागतं. कशापासून? अंतःकरणापासून. परत ते अंतःकरणच तुम्ही झालेलं आहे. मग ते तुम्ही अंतःकरण आहे कुणासाठी जपतावर? प्रपंचासाठी, परक्या लोकाच्या सुखासाठी. तुमची मुलगी परपुरुषांची बायको आहे. तुम्हाला उपयोगी पडत नाही तुमची मुलगी. मग तुमचा मुलगा परस्त्रीचा अंकित झालेला आहे. कोण? मुलगा. आमच्या कन्नडमध्ये म्हणतात एका पाव, दोका चिट्टी, तिनका मुट्टी, चरका घोडा, पचकन कुची, शेमन डुल्ल. शेवटला डुल्ल झालं तुमचं. काय करून काय उपयोग आहे? पहिलं एकटी होती, नवरा केला. एकापाशी दोका चिट्टी नवऱ्याला केली. तिनका मुठी पोरं झाले. चार 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 बोंबलू लागले. चरका घोडा, पचका होऊ लागला. मुलं गोष्टी ऐकत नाही तर, नातवंड गोष्ट ऐकत नाही तर, सून गोष्ट ऐकत नाही. सदोदित अपमान होतो. चरका घोडा म्हणजे नातवंड झाली. पचका पडू लागला. माझं गोष्ट कोण ऐकत नाही, मला कोण किंमत देत नाही. पचका होऊ लागला. पचकन शेमन डुल. काय करायचं? डोळे झाकून बसायचं. कुठं दारामध्ये. माणसाला तर विहाडी, कुत्राला तर विहाडी. का? डोळे दिसत नाहीत. डोळे दिसत नाहीत. पचका पडला. शेवटला पचका पडला का डुल. शेवटला डुल. काही नाही आपल्या हातामध्ये, काही नाही. डुल झालं. गे तुम्ही हारलं. म्हणून अंतःकरण काय आहे? दृश्य. आणि तुम्ही
त्याला जाणता हो या अंतःकरणामध्ये किती दुःख आहे आणि अंतःकरण सोडलं तर आपण किती सुखी आहे हे तुम्ही त्याला पाहतात. म्हणून अंतःकरण तुम्ही नाही आणि अंतःकरण दृश्य आहे आणि तुम्ही द्रष्टा आहे. असं तुम्ही ह्या गोष्टीचं निश्चय करा. म्हणजे अंतःकरण, आता बघा कुत्र आहे, कुत्र, त्या अंतःकरणामध्ये 4 कुत्रे आहेत. ते अंतःकरण मोठं आहे, श्रीमंत आहे. ते अंतःकरण काही प्राप्त करून घेतलं तर प्राप्त होण्यासारखं ताकद आहे त्या अंतःकरणात. पण तिथे 4 कुत्रे आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. काय काय? मन, बुद्धी, अंतःकरण एक मोठं चौरंगासारखं आहे. अंतःकरण पहिलं अंतःकरण, दुसरं मन, तिसरं बुद्धी आणि चौथं चित्त आणि 5वं अहंकार. हे 4 कुत्रे आहेत त्या अंतःकरणाचे चौकटामध्ये. मग ह्या 4ला धरून अंतःकरण, हे 4 ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला अंतःकरण म्हणजे आत असलेलं. अंतःकरण म्हणजे 4, अंत म्हणजे त्याच्या आत असलेले आत, ह्याला अंतःकरण असं म्हणावं. मग हे अंतःकरण तुमचं नाही, मग हे कुणाचा अंश आहे? आकाशाच्या सत्वगुणाचा अंश आहे. आकाश म्हणजे पोकळ भाग. आकाश म्हणजे काय? पोकळ भाग. त्याच्या सत्वगुणाचा अंश अंतःकरण आहे. आणि ते कुठं बसला? पाठ करा. हे अंतःकरण कुठं बसला? म्हणजे व्यानवायवर बसला, श्रोतेंद्रियाद्वारा बाहेर गेला. आणि त्याच सेवा कोण करतो? वाणी. आणि निंदा ऐकलं ना दुःख होतो, स्तुती ऐकलं ना सुख होतो. मग सुख दुःख तुमच्या अंतःकरणात होत्यात का? अंतःकरण तुम्ही झालं. एक एक तुम्हाला सांग. अंतःकरण तुम्ही सोडून द्या. दृश्य, मी द्रष्टा. दिसते का नाही? अंतःकरण तळमळ 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 होतंय. तळमळ होण्याचं तुम्हाला दिसतो का नाही? दिसतो. मग ते दिसणारा आणि तुम्ही पाहणारे आणि दिसणारे दोघे एक आहेत का? नाही. आता घरामध्ये आपण बसलं, हे घर आपण होतो का? त्याप्रमाणे ते अंतःकरण तुम्हाला दिसतंय म्हणजे ते अंतःकरण तुम्ही नव्हेत. मग ते कोण आहात? तुम्ही कोण आहे? तिन्ही कालामध्ये नाश होत नाही. त्याला काय म्हणा? जागृत अवस्था जात. काळ म्हणजे काय हो माऊली? काळ म्हणजे यम. आणि त्याला बी काल बी म्हणतात, काल वचन म्हणतात त्याला. काळ म्हणजे यम, काल म्हणजे अवस्था. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल, 3 काल आहेत. काल म्हणजे दिवस. भूत म्हणजे कालचा दिवस, वर्तमान काल म्हणजे आजचा दिवस, भविष्य काल म्हणजे उद्याचा दिवस. काल तुम्ही होतं का नाही? जाणीव रूपाने होत. कालचा दिवस गेला, आजही आहे. कालचा दिवस आज आहे का? काल काय होता? बुधवार होता. आज काय आहे? गुरुवार आहे. तुम्ही बुधवारी बी होता आणि गुरुवारी बी आहे. आता हे गुरुवार आणि बुधवार भूत भविष्य काल म्हणजे उद्या. उद्या राहत नाही, परत तुम्ही आहे. ध्येय रूपाने नाही.
तिन्ही कालामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हणायचं? सत्य. काल म्हणजे कोणचे? भूतकाल, आज वर्तमान काल, उद्या भविष्यकाल. तुम्हाला असं वाटतंय माऊली पाप पुण्य कोण बघितलंय? हो अहो, पाप पुण्य न बघता तुम्ही दान धर्म करत नाही. दान धर्म ज्या आरती तुम्ही करतात त्या आरती आम्हाला सुख व्हावं म्हणून करतात. काय करतात? सुख व्हावं म्हणून करतो. गल्लीला आल्यावर ते जाऊ दे माझं, आता कधीतरी तुम्हाला सांग. काय नाही म्हणजे 1000-2000 लोक जमले होते पहिले टाकले गाडीमधून. हे बाई या गल्लीमध्ये कसं टिकल? म्हणजे भूत भविष्य. भूतकाल म्हणजे गेल्याला, वर्तमान म्हणजे सध्या चार आजचा दिवस, भविष्य म्हणजे उद्या. हे 3 काल आहेत. तिन्ही काल आज आहे का? भूतकाल आहे का आज? नाही. आणि हे काल होता का? आजचा दिवस काल होता का? नाही. हे दोन्ही तुम्ही आहे का नाही? काल होत, आजही आहे आणि उद्याही राहणार. आणि हे दोन्ही काल उद्या राहणार नाहीत. तुम्ही राहणार. 50 वर्षाखाली तुम्ही होत, बरं 50 वर्षाखालचं ध्येय आता आहे का तुम्हाला? म्हणून तुम्ही ध्येय नाही. तुम्ही कोण नाही? शरीर नाही. 50 वर्षाखाली हा ध्येय होता, परंतु ठणठणीत होता. आता पांढरे केस झाले, दात पडले, तोंडावर सुरकुत्या पडले, अंगावर सुरकुते पडले, भर जाता येत नाही. म्हणजे तुम्ही ज्ञान रूपामध्ये काय फरक पडलाय का? ज्ञानामध्ये फरक पडला नाही. मग मी ध्येय म्हणतो ना, त्या ध्येयामध्ये किती फरक पडलाय? 50 वर्षाच्या खाली, 30 वर्षाच्या खाली तुमचं केस पांढरं होतं का काळं होतं? काळा होता. तोंडावर सुरकुत्या होते, अंगावर सुरकुत्या होते का? नव्हते. कंबर दुखत होतं का? नाही. गुडघे दुखत होते का? नाही. उठून उठता बसता कठीण होत होतं का? नाही. पर हे ध्येय तुम्ही असेल तर ते परिस्थिती सगळं आत्ता नाही, आणि आत्ताच परिस्थिती तेव्हा नव्हता. म्हणून हा ध्येय काय आहे? अपेक्षेय ते क्षय होऊ लागलाय. शरीरचं धर्म काय आहे? परत चैतन्याच्या ठिकाणी क्षय नाही, लक्षात घ्या. तुमच्या ज्ञानाच्या ठिकाणी बुद्धिभ्रष्ट झालं. संसार आसक्ती असल्यामुळं मी सांगितलेलं काय संसारातल्या गोष्टी देखील कळत नाही तुम्हाला. आम्ही एक सांगितलं ना, तुम्ही करता. ते ज्ञानाचा धर्म नाही. मग ते धर्म कुणाचा आहे? म्हणजे बुद्धीचा धर्म आहे. ते बुद्धी देखील तुम्ही नाही. बुद्धी का? बुद्धी पहिल्यापासून चांगलाच आहे. मग संसाराचं एक तुम्हाला उदाहरण देते. मग माकड ला भूक लागलं, मग एका कोज्यामध्ये हात घातला. ते कोज्यामध्ये काय होते? हरभरे होते. मग ते हात घातल्यावर मुठ्ठीमध्ये धरला. कोण? माकड. मग हात घातला, मुठ्ठी धरल्यावर कोज्याचा हात तोंड लहान असतं. कोज्याचा तोंड काय असतो? लहान असतो. सरळ गेला हात कुठं? कोज्यामध्ये. परंतु मुठ्ठी भरून घेतलं. हावर माकड
म्हणजे कुत्र आणि डुकर काहीतरी घाला तिथं गपा 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 का खात्यात, तू खाऊ का मी खाऊ खाऊ म्हणतात. आणि माणसं तसं म्हणत नाही तर, म्हणजे 2-4 कुत्री एका जागी जमतात, ते गपा 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 खात्यात, मला पाहिजे मला पाहिजे. एकाला एक ढोसा देते ते कुत्र, ह्या कुत्र्याला ढोसा देते, हे कुत्रा त्या कुत्र्याला ढोसा देतो. मग तुमचं बी त्याप्रमाणेच आहे संसारामध्ये. तुम्ही माणसाचे तोंड आहेत, परंतु कुत्र्याचे गुण, डुकराचे गुण, गाढवाचे गुण, माकडाचे गुण तुम्ही बघितले का नाही? या रविवार पेठ मध्ये आहे म्हणून आम्हाला अनुभव आले. काहीतरी सांगा तुम्ही नेऊन 2-4 कुत्रे पळून येतात, जर एकाला एक ढोस मारते आणि ती एकाला मिळत नाही, ते भांडणे खेळत जातात आणि तिसऱ्याची अनुकूल जाते. आता सध्या परिस्थिती आहे का नाही? मग तुम्हाला वाटतंय आम्ही माणसं आहोत, माणसाच्या तोंडाच्या तोंड माणसाचे येतात, गुण मात्र गाढवाचे, कुत्र्याचे, माकडाचे. म्हणजे काय? आणि तिच्यामध्ये डुक्कर होते. डुक्कर आलं ना काय लोक पळतात, ते डुक्कर खाऊन जात. त्याप्रमाणे तुमच्या संसारामधलं गत आहे. तुम्ही कमावलेलं तुम्ही काही खातच नाही. कसं? मग ते माकड हात घातलं, मग ते मुठी येईना बाहेर, बोंबूल आलं डाव्या हाताने. काय कशाला बोंबलतो, का रडतो, कशामुळे रडतो? नाही हो, ते कोज्या मला सोडना. आता तुम्ही काय म्हणता? संसार मला सोडना, माझी नातवंड मला सोडना, माझा नातू सोडना, मला संसार सोडना. संसार जेड आहे, संसाराला तुम्ही सोडना, काही संसार तुम्हाला सोडना. तसं माकड बोंबल झालं. मग बोंबलत्या वेळी मग सगळेजण समजे काय झालं रे. ते माकड म्हणते, हे कोज्या मला सोडना. अरे मग हात कसं गेलं? हात गेलं, हात, परंतु हातामध्ये हात जाऊन काय धरलाय तू? मुठ्ठीमध्ये हरभरे तुम्हाला आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. रोग येऊ दे, ते खरं म्हणजे हरभरा अंगाला चांगलं नसतंय, परंतु हरभऱ्याची वस्तू एकूण तुम्हाला आवडते. मग काय रे, तुझा हात कसं काय गेला? आता गेलो हो, परंतु हात ते कोज्या मला सोडना. मग तू हातामध्ये काय धरलायच? हरभरे येत हातामध्ये, मुठ्ठीमध्ये धरला तू. मग ते हातामधले हरभरे सोड. तस तुम्ही संसार मनामध्ये धरू नका. काय म्हणतं? माझी सून सोडना, माझा मुलगा सोडना, माझी नातवंड सोडना, मला संसार सुटत नाही. संसार जेड आहे. काय आहे? संसार जेड आहे आणि तुम्ही ज्ञान रूप आहे. दुनिया से दिल हटाले, प्रभु ध्यान में लगाले. दुनिया मनापासून त्याग करा, प्रभूच्या ध्यानामध्ये लागा. प्रभू म्हणजे कुठं आहे? तुमच्या अंतःकरणाला जागा दिलेला म्हणजेच परमेश्वर, आणि त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडलेला म्हणजे जीव. हे लक्षात घ्या. घर कशाला म्हणता? मोठ्या आकाशा, मोठं महाकाशाला ईश्वर म्हणतो. आमचं मठ, मठामध्ये याला जागा जो देतो त्याला आपलं घर म्हणतो. तस
तुमच्या घराला जितकं जागा दिलं त्याला कुटस्था म्हणावा, मठ म्हणा, तुमचं घर म्हणा. तसं अंतःकरणाला जागा दिलेला कोण? कुटस्था. त्या कुटस्था चैतन्याचा प्रतिबिंब कुठं पडला? अंतःकरणामध्ये पडला. तो जीव झाला. तो जीव होऊन अंतःकरणाला अधिष्ठान जो आहे त्याला पाहण्याच्या ऐवजी हे मुलं बाळ विषय धरून घेऊन बसला. मग कळालं का? तसं तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कोणाला धरलावं? ध्येय. पहिलं काय धरलंय? शरीर. शरीराच्या पहिलं काय धरलं? अज्ञान. अज्ञानामुळं तुम्ही लग्न केलं, मुलं केलं, घर बांधलं. ह्याला कारणीभूत कोण? शरीर. शरीर आहे म्हणून घर बांधलं. शरीराला राहण्यासाठी. मग हे अंतःकरण कुणाला पाहावं? कुटस्थाला पाहू दे. कुणाला पाहायचं? कुटस्थाला पाहावं. कोण? जीव. हा जीव कुणाचा प्रतिबिंब आहे? कुटस्था चैतन्याचा प्रतिबिंब. कुटस्था बिंब खरं का प्रतिबिंब खरं? बिंब खरं. कोण खरं? बिंब खरा. आणि प्रतिबिंब खोटा म्हणू नका. खऱ्या वस्तूचं प्रतिबिंब कुठं पडलंय? अंतःकरणामध्ये. परत ते प्रतिबिंब बिंबाला पाहावा. आता बघा, आरसा आपण समोर धरलं, मग आरशातल्या तोंडाला हळदी कुंकू लावताव का खऱ्या तोंडाला लावताव? खऱ्या तोंडाला लावतो. नुसतं दिसण्यापुरतं आहे ते. काय? परत ते तोंड, हे खरं तोंड दिसण्यासाठी आरसा उपाधी आहे. ते उपाधीतलं प्रतिबिंब बघून खऱ्या तोंडाला ओळखतो. म्हणून तुम्हाला हळदी कुंकू इथं लावता येते, तिथं लावता येते. तस कुटस्थाला प्रतिबिंब, कुटस्थाला पाहिलं ना मग तो धन्य होतो. परंतु ते प्रतिबिंब कोणाला पाहू लागलाय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मान, अपमान, निंदा, वंदा, गोर, गरीब, श्रीमंत, हे सगळं पाहू लागलाय. कोण? कुटस्था चैतन्याचा प्रतिबिंब. कुठं पडलंय? अंतःकरणामध्ये. अंतःकरण आकाशाच्या सत्वगुणाचा आणि मन वायूच्या सत्वगुणाचा आणि बुद्धी अग्नीच्या सत्वगुणाचा, चित्त जलाच्या सत्वगुणाचा, हंकार पृथ्वीच्या सत्वगुणाचा. हे 5 मिळून 5 कुणाचे कुठं राहते? अंतःकरणामध्ये. मग हे 5 मध्ये चैतन्य अंतःकरण झाला. त्या अंतःकरणात चैतन्याचा प्रतिबिंब पडला. तर प्रतिबिंब म्हणजे तुम्ही. मग कुणाला पाहायचं? बघा, हे आरशाचं उदाहरण घ्या. कुंकू कुठं लावतात? भस्म कुठं लावतो? घाम आल्यावर कुठं? त्या आरशातला तोंडाला पुसतो का खऱ्या तोंडाला पुसतो? खरं तोंड शाश्वत आहे. आरसा फुटलं म्हणजे हे तोंड दिसत नाही. दिसत नाही का? नाही, राहत हे तोंड. मग आरसा गेला म्हणजे प्रतिबिंब जातो. तसा मेला म्हणजे कोण गेलं? अंतःकरणाचा भोग संपला म्हणजे तो मेला. लक्षात येतंय का नाही? मेला म्हणजे अंतःकरण फुटला. हो, आरसा फुटला म्हणजे प्रतिबिंब दिसायचं
गेलं. परत बिंब आहे का नाही? त्याप्रमाणे मेला म्हणजे काय झालं? अंतःकरण ह्या ध्येयाला सोडून गेला. प्राण, अपान, उदान, व्यान, समान हे 5 प्राणावर अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार बसून मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषया स्वीकार केला. कोण? अंतःकरणाचे एक एक भाग सगळे मिळून. लक्षात येते का नाही? म्हणून हे विद्या घेण्यासाठी वाघाचं दूध घालण्यासाठी सोन्याच्या पात्रामध्ये ते दूध सांडत नाही. सगळ्या पात्रामध्ये तुम्ही घाला, वाघाचं दूध गरम असतो. आणि सोन्यामध्ये भांड्यामध्ये घातलं ना त्याला विजा पडत नाही, ते पगळतंय सोनं. तसं तुमचं अंतःकरण कसं असावा? सोन्यासारखं पवित्र आणि शुद्ध आणि भावभक्तीने युक्त अंतःकरण असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतात. नाहीतर हे लक्षामध्ये येत नाही. हे ब्रह्मविद्या आहे. देवाची याद्वारे उभे क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिले. अहो देवाच्या द्वारामध्ये उभे राहून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? अरे बाबा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असे आपण म्हणतो. मग पुण्याचं गणना हरी हरी म्हणलं तर एवढं पुण्य होतंय. साक्षात हरी होण्याचं हे दुकान. लक्षात येतो का? हरी हरी म्हणलं तर एवढं पुण्य होतंय. स्वतः हरी होण्याचं हे जागा आहे. ही जागा काय? मग हरी होण्यासाठी तुम्ही काय त्याग करावा? मला तुम्ही रागावता, माझ्यावर राग करताव, आमचं मन मोडतंय, आमचं डोकं बिघडतंय, हे सगळं तुमच्या नशिबाला येतो. हरी हरी म्हटलं तर एवढं पुण्य आहे. परत स्वतः हरी झाल्यावर हरा हरा म्हणतो तर पापाचं हरण होणं 4 मोक्ष मिळतात. परत हराच तुम्ही झाल्यावर याला काय पुण्य होईल? आणि हरा झालेला तो किती भाग्यवान असतो. त्यांच्या सानिध्यामध्ये असलेले किती भाग्यवान असतात. परत त्या हरीचा पत्ता लागत नाही, हाराचा पत्ता लागत नाही तुम्हाला. लक्षात आला का? म्हणून खायाने, वाच्याने, मनाने, धनाने सेवा करा. काय करा? हे काही तुमच्या मागे येणार नाही. हे शरीर कुणासाठी राबवतंय? कुणासाठी राबवतावं? संसारासाठी, मुलाबाळासाठी. मुलं जोडे घेतात, काय तुमच्या पदरामध्ये पडतो का? पडत नाही. मग मन कुठं राबवतंय? कुणाचं चिंतन करतंय? गुरुचं चिंतन करतो का? नाही. देवाचं चिंतन नाहीच नाही. माऊली कडक आहेत म्हणून एवढं तर तुम्ही इथे येता. ते देव पाप बसले दगड म्हणून. ते काय कुणाला हे म्हणत नाही, नको ही म्हणत नाही, द्या बी म्हणत नाही, आणि मी तुला देतोही म्हणत नाही. तो एवढा कठोर आहे. मागणार तुम्हीच. म्हणून अंग सेवा, आप्त सेवा, स्थान सेवा, सद्भाव. तुमच्या घराला तुम्ही कसं बघता प्रेमाने, तसं तुम्ही मठाला, मंदिराला बघा. स्वच्छता. घरामध्ये तुम्ही कितीही करा, तुम्हाला पुण्य लागणार नाही. का मोवाळाच्या माश्या बद्री केदर, बद्रीला केदराला
श्रीशैलाला, येडकोंडाला, व्यंकटेश्वरच्या डोंगराने फिरत्यात. फिरून मकरंद गोळा करतात. मकरंद गोळा करून मोवाळाचं काय तयार होतो? मध तयार होतो. कुठं? मोवाळाच्या माश्या सगळं फिरून काय गोळा करतात? मध. मग ते मध तुम्हाला खायला मिळतंय का? नाही. अंगावर घोंगड घालतो, खाली जाळ लावतो आणि त्याला माशाला पळवतो आणि त्यांना ते मोवाळाचं पोळी घेऊन पोरा बाळावाला खाऊ घालतो. ते तुमचं परिस्थिती आहे. हो, तुमचं परिस्थिती काय आहे? भारत सगळं परराष्ट्रामध्ये जाऊन देखील ते भुंगे जाऊन मोवाळाचे मासे सुगंध गोळा करतात. परंतु शेवट कोण नेलं? मोवाळ मारणार. किडे गेले बोंबलत. तसं किड्याचं परिस्थिती तुमचा आहे. म्हणून तुम्ही काहीतरी दान करा, धर्म करा, अंग सेवा करा, मनाने सेवा करा, धनाने सेवा करा, वाणीने सेवा करा. मग तुमचं कल्याणाचा मार्ग मिळतो आणि तुमचं अंतःकरण शुद्ध होतंय. मग शुद्ध झाल्यावर सद्गुरुनाथाचं कृपा तुमच्यावर होतो. नाहीतर ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडलं, तसं करू नका.